तर आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि देशासह संपूर्ण जगभरामध्ये हा साजरा केला जातोय। सध्या आपण नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण या सेंटरमध्ये सुद्धा आहोत। या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। त्यामध्ये बांबू लागवडीविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि ज्येष्ठ शेतकरी नेते पाशा पटेल सर आपल्यासोबत आहेत। जाणून घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमानंतर शासनातर्फे कशा प्रकारचं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेल्या आहेत, कशा प्रकारचं सहकार्य बांबू लागवडीसाठी करण्यात येणार आहे, याविषयी आपण पाशा पटेल यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, आजचा हा जो कार्यक्रम झाला यामध्ये बरेच दिग्गज मंडळींची उपस्थिती होती। उदय सामंत स्वतः या ठिकाणी आले होते आणि बऱ्याच घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या। काय नेमक्या माहिती दिलं सर? एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासन कदाचित देशातलं पहिलं शासन असेल की हे सरकार चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे आणि ह्याचं कार्यकारी अध्यक्ष मला नेमलेलं आहे। स्वतः अध्यक्ष शिंदे साहेब आहेत। एक गोष्ट मला समाधानकारक अशी वाटते की जग हे सगळं आता होरपळू लागलेलं आहे। मानव जातीचं अस्तित्व किती दिवस आहे पृथ्वीवर काही कळत नाही। अशा परिस्थितीमध्ये राजकर्त्यांनी या विषयाकडे शास्त्रज्ञांनी दिलेल्या धोक्याचा गंभीरपणे विचार करून काय केलं पाहिजे हे ठरवणारं सरकार कदाचित देशातलं जगातलं पहिलं असेल महाराष्ट्र सरकार। आणि मग आता सरकारने काय पावलं उचलली, तर पहिलं पाऊल असं उचललेलं आहे की 7 लाख रुपये 1 हेक्टर बांबू जर लागवड जर कोणी केली शेतकऱ्यांनी तर त्याला ते पण सलगच करायची गरज नाही। नदीच्या कडला, नाल्याच्या कडला, बंधाऱ्यावर, रस्त्याच्या कडला कुठेही झाडं लावले तर त्या झाडाच्या संख्येप्रमाणे हेक्टरी 7 लाख रुपये, एका हेक्टरला 1100 रोपं आणि त्याप्रमाणे 7 लाख रुपये अनुदान द्यायचं ठरवलं आहे। 1 हेक्टर जर एखाद्या शेतकऱ्याने लावलं तर 4 वर्ष त्या शेतकऱ्याला त्याच्या नवरा बायकोच्या दोघाची मजुरी 100 दिवसाची सरकार बांबू राखायसाठी देणार आहे। हे सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर मग मानवजात वाचवण्यासाठी ज्या प्रयत्नाची गरज आहे ते प्रयत्न 100% महाराष्ट्र सरकार शेतीच्या माध्यमातून करू लागलेलं आहे। आता हे पर्यावरणाचं जे प्रचार प्रसार आहे याच्या संदर्भामध्ये आता सरकारने प्राणवायू रथ तयार केलेलं आहे आणि प्राणवायू रथातून ह्याचा प्रचार गावागावामध्ये करायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर आता प्रत्येक गावामध्ये पृथ्वी रक्षक म्हणजे तालुक्याला पृथ्वी रक्षक नावाचा अधिकारी नेमायचा आहे, जे अधिकारी पूर्ण त्या तालुक्यामध्ये प्लांटेशनच्या गोष्टी बघेल। त्याच्यानंतर प्रोसेसिंगच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये सरकार धोरण आणणार आहे आणि त्या धोरणातून शेतकऱ्यांना इंडस्ट्रीसाठी पैसे देणार आहे, प्रक्रियेसाठी पैसे देणार आहे। त्याचबरोबर आता भारत सरकारच्या वतीनं NTPC भारत सरकारच्या वतीनं आता दगडी कोळसा जाळायच्या ऐवजी आता बायोमास जाळायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि मग आता 5% बायोमास जाळायचा सरकारचा उद्देश आहे। 5% जर जाळायचं असेल तर सध्या देशामध्ये 400 लाख मेट्रिक टन बायोमास पाहिजे, परंतु आता सरकारला फक्त 2 लाख मेट्रिक टन मिळू लागले। म्हणजे एवढं मोठं स्कोप या इंडस्ट्रीमध्ये आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता सरकार याच्या संदर्भामध्ये काम करेल आणि आज इथं वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आणलं होतं त्यातल्या त्यात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची जे मंडळी आहे या सगळ्या मंडळींनी आता म्हणजे फ्लोरिंग जे आत्तापर्यंत होतं ते फ्लोरिंग दगडी असायचं किंवा आणखीन कसं काही असायचं, टाईल्सचे असायचे, परंतु आता हे इंडस्ट्रीचे 1400 ठिकाणी ह्यांनी असं ठरवलेलं आहे की आता फर्निचर बांबूचंच करायचं आणि फ्लोरिंग पण बांबूचंच करायचं। झाड तोडून लाकूड इमारतीसाठी वापरायचं नाही, एवढा एक चांगला मोठा निर्णय होऊ लागले ना। असा जर निर्णय झाला तर तुम्हाला सांगतो मी, आपण जे पर्यावरणामुळं मानवजातीचं अस्तित्व जे संकटात आले म्हणतो, या सगळ्या आघाड्यामध्ये आता ज्या पद्धतीनं काम सुरू झालं हे सगळं काम जर बघितलं तर मला असं वाटतं की मानवजात काही संपणार नाही। अशा पद्धतीचे कामं पृथ्वी तलावर होतील जे महाराष्ट्र शासन करू लागलेलं आहे। असंच काम जर समजा देशभर जर झालं तर मला नाही वाटत, जगभर जर झालं तर मला नाही वाटत आपण या संकटाला बिलकुल समर्थपणे तोंड देऊ शकतो आणि मानवजातीचं अस्तित्व पृथ्वीचं वाचू शकतो। आणि जर का समजा हे प्रयत्न जर आपण केलेले नाही तर आत्ता मानवजात काही शिल्लक राहील असं मला वाटत नाही। अशी परिस्थिती सध्या गंभीरची तयार झालेली आहे।
क्या न्यूजच्या प्रेक्षकांना आपण बांबू लागवडीसाठी म्हणून कशा प्रकारे आवाहन कराल? क्या न्यूजच्या प्रेक्षकांना श्रोत्यांना माझी विनंती आहे की बाबा रे, तुमच्याकडे जे पडीकर जमीन असेल, नाल्याच्याकडची जमीन असेल, नदीच्याकडची जमीन असेल, किंवा तुम्हाला शेत न करता आता शहरामध्ये राहावं लागलं, शेतात कोण करणार नसेल, किंवा तुम्ही जमीन ठेवून घेतलेली आहे, जमीन घेतलेली आहे, आता करावं का हा विषय असेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता अशी आहे की सध्या शेतीमध्ये माणूसच मिळत नाही काम करायला, आणि जर माणूसच जर मिळत नाही तर मग होणार कसं. सध्या शेतीच्या समोरचे दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे माणूस मिळत नाही, बांबूला माणूस लागतच नाही. एकदा बांबू लावलं तर काढणे नाही, म्हणजे फक्त काढायचंच काम आहे. खुरपण नाही, डोंडण नाही, खणणे नाही, बांधणे नाही, फवारणे नाही, काहीच करायची गरज नाही. त्याच्यामुळे बगर माणसाची शेती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पाऊस 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येणार आहे. आता दुबईमध्ये 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसामध्ये येऊन गेला. डेर्ना नावाचं एक शहर आहे, 18 महिन्याचा पाऊस. लिबियामध्ये 18 महिन्याचा पाऊस 1 दिवसात आल्यामुळं 1.25 लाख लोकसंख्येचं शहरच वाहून गेलं. आमच्याकडं तुतीकोरीन नावाचं शहर आहे तामिळनाडूमध्ये. या शहरावर एका दिवशी 960 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे 3.25 फूट. म्हणजे हे सगळं जे तापमानवाढीमुळं हे जे दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागलेले आहेत, या सगळ्या दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी आता वातावरणाचा समतोल राखण्यासाठी झाड लावायची गरज आहे. तर मी आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो की तुम्ही स्वतःच्या शेतात लावा, शेती विकत घेऊन लावा, किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये सोशल वर्क म्हणून झाडं लावून द्या. काही करा, बांबू लावा. बांबूचा आग्रह का धरतो मी? बांबूचा आग्रह धरतो की हे माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागते. बांबूचं एक झाड 320 किलो देते, आणि जगभरामध्ये जेवढे झाडं आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन बांबू खाते. आणि बांबूचं वैशिष्ट्य काय की अतिशीघ्र गतीनं वाढतो आणि बहुउपयोगी आहे. एका 2 वाक्यामध्ये बोलायचं तर फास्टेस्ट ग्रोथ आणि मल्टी यूज अशा प्रकारचं हे बांबू आहे, आणि म्हणून त्याची लागवड सगळ्यांनी करावी अशी मी सगळ्याला कळकळीची विनंती करतो. तर बांबू हे पर्यावरणासाठी किती महत्त्वाचं आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पाहिलं. आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न हे बांबूच्या माध्यमातून कशा प्रकारे मिळणार आहे हे निश्चितच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळालं. कॅमेरामॅन विकास, मी संदीप कसालकर, क्या न्यूजसाठी मुंबई.